नमस्कार, मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. तसं गुढीपाडवा झाला आणि आपल्या शास्त्रामध्ये गुढीपाडव्याला नवीन वर्षाची सुरुवात होते. आणि आपल्याकडे प्रत्येक वर्षाला आहे ना काहीतरी नाव हे आपल्या शास्त्रकारांनी दिलं आहे. हे जे नवीन आपलं हिंदू नववर्ष सुरू झाले ना, या वर्षाचं नाव आहे पराभव नाव संवत्सर. विश्वावसू नाम संवत्सर संपलं आणि पराभव हे नाम संवत्सर सुरू झालं. आता नवीन वर्षाचं हे पराभव नाम ऐकल्यानंतर अनेकांच्या मनात पहिला विचार येतो की हे नावच इतकं नकारात्मक का. पण आपण जरा शांतपणाने विचार केला तर लक्षात येतं की हिंदू कालगणनेतील संवत्सरांची नावं ही फक्त शब्द नसतात, तर ती एक प्रकारची कालचक्राची ओळख असते. आपल्या हिंदू पंचांगामध्ये 60 वर्षाचं एक चक्र आहे, ज्याला षष्ठी संवत्सर चक्र म्हणतात. या प्रत्येक वर्षाला एक वेगळं नाव, एक वेगळी ऊर्जा आहे. आणि हजारो वर्षापासूनची ही परंपरा जशीच्या तशी चालत आली आहे आणि यावरूनच तिचं महत्त्व आपल्या लक्षात येतं. आणि बऱ्याचदा त्या नामसंवत्सरावरनं त्या वर्षात काय घडणार हेही कळतं. प्रत्येक नवीन वर्ष गुढीपाडव्यापासून सुरू होतं. त्या दिवशी ते पंचांग वाचनही केलं जातं. ते फक्त धार्मिक विधी नाही, तर तो त्या वर्षाचा एक प्रकारचा रोडमॅप असतो. आणि त्या माध्यमातून आपल्याला पावसाची स्थिती, शेतीचं भविष्य, व्यापारातले चढउतार, आरोग्याच्या बाबी आणि साधारणपणे जगात आणि समाजात होणारे बदल यांची दिशा समजते. म्हणजे आपले पूर्वज होते ना, ते फक्त श्रद्धाळू नव्हते, तर ते अत्यंत निरीक्षक होते आणि त्यांच्याकडं प्रचंड भौगोलिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली ही मंडळी होती. या 60 वर्षांच्या चक्रामध्ये एक खूप सुंदर असा खगोलशास्त्रीय आधार आहे. साधारणपणे गुरुग्रह, ज्याला आपण बृहस्पती म्हणतो, तो दर 12 वर्षांनी आणि शनी जवळपास 30 वर्षांनी सूर्याभोवती फेरी पूर्ण करतात. 12 आणि 30 यांचा लघुत्तम सामायिक गुणक 60 आहे. म्हणजे जवळजवळ 60 वर्षांनी या ग्रहांची स्थिती पुन्हा तशीच होती. आणि म्हणून 60 वर्षाचं एक पूर्ण चक्र मानलं गेलं आहे. गंमत म्हणजे अशी 60 वर्षांची पद्धत चीनमध्ये पण आहे. म्हणजे वेगवेगळ्या संस्कृतींनी वेगवेगळ्या काळात पण निसर्गाचं निरीक्षण करून एकच निष्कर्ष काढला, तो म्हणजे 60 वर्ष म्हणजेच एक पूर्ण जीवन चक्र. आता आपण मुख्य मुद्द्याकडे येऊयात. 2026मध्ये हे जे सुरू होणारं वर्ष झालेलं आहे, आपलं सुरू झालेलं आहे गुढीपाडव्याला, पराभव नाम संवत्सर. अर्थातच यामध्ये हार, अपयश, पराजय असं वाटतं, पण पंचांगाच्या दृष्टीने त्याचा अर्थ खूप खोल आहे. पराभव म्हणजे वाईटाचा पराभव, अहंकाराचा पराभव, चुकीच्या गोष्टींचा अंत. म्हणजेच हे वर्ष नकारात्मकता कमी करून सकारात्मकतेला जागा देणारं वर्ष ठरणार आहे. हे वर्ष आपल्याला एक महत्त्वाचा धडा देखील शिकवतं. जे खोटं आहे ते टिकत नाही. आपण आयुष्यामध्ये कधीकधी दिखावा करतो, चुकीच्या सवयी लपवतो आणि चुकीच्या निर्णयावर टिकून राहतो. पण पराभव संवत्सरामध्ये अशा गोष्टी जास्ती काळ टिकत नाहीत, त्या उघड होतात आणि त्यांचा अंत होतो आणि आपल्याला पुन्हा नव्यानं सुरुवात करायला भाग पाडतात. सामाजिक स्तरावर पाहिलं तर या वर्षामध्ये खरं तर अनेक गोष्टी वेगळ्या पद्धतीने बदलू शकतात. काही ठिकाणी सत्य बाहेर येईल, काही ठिकाणी अन्यायाविरुद्ध आवाज उठेल. राजकारणामध्ये, धर्मकारणामध्ये, शास्त्रकारणामध्ये बदलांची चाहूल लागेल. आर्थिकदृष्ट्या काही क्षेत्रात चढउतार दिसू शकतात. काही ठिकाणी बऱ्यापैकी अडचणी वाढतील, तर काही नवीन संधीही निर्माण होतील. शेतीच्या दृष्टीने मध्यम ते चांगला पाऊस, पण साधारणपणे थोडी अनियमितता, असं पारंपरिक पंचांग सांगतं. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर ते आपलं व्यक्तिगत आयुष्य. अर्थात हे वर्ष म्हणजे आत्मपरीक्षणाचं वर्ष आहे. प्रत्येकानं स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा, मी योग्य मार्गावर आहे का? जर उत्तर नाही असं असेल, तर ते बदलण्याचा हा सर्वोत्तम वर्ष आहे किंवा सर्वोत्तम काळ आहे. चुकीच्या सवयी सोडणं आणि नकारात्मक लोकांपासून दूर राहणं आणि स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवणं, हे या पराभव नाम संवत्सराचं खरं काम आहे. 12 राशींच्या दृष्टीनेही हे वर्ष प्रत्येकाला काहीतरी शिकवणार आहे. कुठल्या राशीला संयम शिकवेल, कुणाला आर्थिक शिस्त, कुणाला नात्यांमधली स्पष्टता, तर कोणाला नवीन संधी देईल. पण एक गोष्ट सगळ्यांसाठी समान आहे की हे वर्ष आपल्याला जागं करणारं वर्ष आहे. आणि सर्वात शेवटी सांगू का, महत्त्वाची गोष्ट एक लक्षात ठेवायला हवी. ग्रह, राशी आणि संवत्सर हे खरं तर आपल्याला दिशा दाखवतात, पण आपल्या आयुष्याचा कंट्रोल हा आपल्या हातात असतो. पराभव या नावाला घाबरण्याची अजिबात गरज नाही, कारण
हा पराभव म्हणजे अपयश नाही तर परिवर्तन आहे. हा पराभव म्हणजे वाईटावर विजय मिळवण्याची सुरुवात आहे. या गुढीपाडव्यापासून हे जे नवीन वर्ष जे सुरू झालेलं आहे, ह्या नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. तुम्हाला आता असं वाटेल की हा व्हिडिओ एवढ्या उशिरा का टाकला गेला. वास्तविक हा व्हिडिओ खरा रेकॉर्ड करून ठेवला होता. तो कळत नकळत डिलीट झाला आणि पुन्हा नव्यानं हा व्हिडिओ बनवून मी टाकत आहे, त्यामुळे हा उशीर झालेला आहे. तरीसुद्धा पराभवामागचं किंवा या नामसंवत्सरामागचं कारण तुम्हाला कळलं आहे, म्हणून या गुढीपाडव्याला आपण गुढीच उभारली नाही आहे, तर नव्या विचारांची, नव्या सुरुवातीची आणि पराभवाच्या मागच्या खऱ्या विजयाची बीजं दडलेली ही गुढी यावर्षी आपण उभारलेली आहे. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. कार्यक्रम आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा.